श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे अधिक महिन्यातला शनिवार। तर अधिक महिन्यातल्या शनिवारी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे? तर शनिवारचा दिवस म्हणजे शनिदेवाला खुश करण्याचा असतो आणि आपण इथे बघणार आहोत ते 10 उपाय कोणते आहेत। तर शनी आणि साडेसाती झटक्यात दूर होईल। शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित काही उपाय आपण इथे सांगणार आहोत। तर त्यांनी जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सर्व समस्या दूर होतात। शनिदेवाची अशुभ दृष्टी अत्यंत त्रासदायक मानली जाते। शनीची साडेसाती दीर्घकाळ टिकते। ज्या व्यक्तींवर साडेसाती राहते त्यांना सतत संकटाचा सामना करावा लागतो। त्याचबरोबर शनीची चांगली स्थिती जीवनात बहार आणते। शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे। अशी स्थितीत शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता आणि साडेसातीचा प्रभाव कमी करू शकता। शनीला प्रसन्न करण्याचे कोणते उपाय आहेत? तर पहिला आहे शनिवारी 7 वेळा शनी स्तोत्राचं पठण करा। आणि शनी स्तोत्र म्हणजे ओम नीलांजन समाभासम रविपुत्र यजाग्रजम छायामार्तंब संभूतम नमामि शनिश्चरायम। शनी हा मंत्र तुम्हाला 7 वेळा शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर दुसरा, शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पक्षी, मासे आणि प्राण्यांना धान्य, पाणी किंवा चारा घालू शकता। आणि शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी हनुमानाची पूजा इथे करू शकता। हनुमान चालीसा पठण केल्याने शनिदेवाच्या कोपापासून तुम्ही वाचू शकता। शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याने पण साडेसाती कमी होतो। आणि महादशेच्या वेळी मांस किंवा मध सेवन करू नये। शनिवारीही तामसिक पदार्थाचं सेवन टाळायचं आहे। कुंडलीत जर शनीची स्थिती मजबूत करण्यासाठी गरिबीशी चांगलं वागा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करू नका आणि कुणाचेही मन दुखवू नका। आणि 7 मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून मिसळून शनी मंदिरात प्रज्वलित केल्यानेही तुमच्यावर शनीची अपार कृपा होईल। शनिवारी काळे तीळ, काळे कपडे किंवा काळे उडद डाळ आणि दान केल्याने शुभ मानलं जातं। यामुळे शनीही प्रसन्न होतो। भक्तीने आणि शनी मंत्र ओम शनिश्चराय नमाचा जप करा। 10 गरिबांना अन्नदान करून किंवा मदत करूनही शनिदेवाचा राग शांत होतो। शनिवारी शनीची पूजा कशी करायची आहे? तर शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस शेषाकडे वाटचाल करत राहतो, पण हेच जर शनी दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेले कामही बिघडत, तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। त्यामुळे शनी दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी। या काळात काही विशेष सेवा केल्यास व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम मिळू शकते। तर शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातली साडेसाती नाहीशी होऊन जाईल। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।